आज इतका मोठा विषय आहे, खरोखर वेळ कमी पडणार आहे, पण आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. स्वामीजींच्या म्हणण्यानुसार आज दिवस पादसेवन भक्तीचा आहे. समर्थांच्या ओव्या पाहू बरं का. पादसेवनतेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे. आता आपण सरळ सरळ खोलातच शिरूया, कारण वर अर्थ पाहत बसलो तर बराच वेळ निघून जाईल. सद्गुरूंचे पाय हे तत्वरूप आहेत. आपल्या स्थूल दृष्टीला जे पाय दिसतात ते सद्गुरूंचे पाय नाहीत. तत्वरूप याचा अर्थ असा, आपल्या अंतरामध्ये जीवनाची 6 अहम आणि अहम 6 अशी गती आहे. ही गती प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. आपण निसर्गतः श्वास आत घेतला की सो असा ध्वनी होतो आणि सोडला की हम असा ध्वनी होतो. हे प्रतिकात्मक आहे. या श्वासामध्ये सोहम ध्वनी नाही आहे, प्रतिकात्मक आवाज येतो. सोहमचा स्पंद आपल्या आत आहे की मी आहे, मी आहे, मी आहे, अशा पद्धतीचा. आपण परवा माऊलींची ज्ञानेश्वरीतली एक ओवी पाहिली बघा. अगा सर्वा जीवाचे हृदय देशी, मी अमुका ऐसी बुद्धिस्फुरे अहर्निशी, ती वस्तुगामी, असं माऊली म्हणतात. आपल्या आतमध्ये ही जी गती आहे 6 अहमची गती, तेच सद्गुरूंचे पाय आहेत. मामा महाराज केळकर त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, 6 अहम अहम 6 गुरु पादुका या महा. आपण आपल्या श्री महाराजांचाही आधार बघणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा तर आत्ता पाहिलाच आपण, मामा महाराजांचाही पाहिला. निसर्गदत्त महाराज म्हणून होऊन गेले. निसर्गदत्त महाराजही म्हणतात की आपल्यामध्ये जी सोहमची गती आहे, येजा आहे, ते खरे सद्गुरूंचे पाय आहेत. असं पहा, आपण काल पाहिलं की वैराग्य निरूपण झाल्यानंतर शिष्य तळमळून उठला, रडायला लागला, काकुळतीला आला की भगवत प्राप्तीचा मार्ग मला सांगा. आणि मग समर्थांनी नवविधा भक्ती सुरू केली. म्हणजे नवविधा भक्तीच्या मुळाशी सद्गुरू आहेत हे उघडच आहे. आता असं आहे, नामस्मरण म्हणा, पादसेवन म्हणा, कीर्तन म्हणा, पूजन अर्चन हे कुणीही करू शकतं. पण आत्ता आपण विषय अनुग्रहितांच्या दृष्टीनंच पाहणार आहे. म्हणजे ज्यांना सद्गुरू आहेत त्यांच्यासाठीची ही भक्ती पादसेवन भक्ती आहे. हे समर्थांनीच सांगितले बरं का. वेगवेगळ्या ओव्यांमध्ये सद्गुरूंचा आणि सद्गुरूंच्या संगतीचा इतका उल्लेख आलेला आहे या पादसेवन भक्तीमध्ये की त्याला गणती नाही. पदोपदी सांगतात. आता सद्गुरूंचे पाय सेवावे जेव्हा ते म्हणतात तेव्हा सद्गुरू तिथं नकोत का? म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती झालेली असायला नको का? बरेच लोक म्हणतात की भगवंत काय सर्व व्यापकच आहे, मग त्याच्यापर्यंत पोहोचायला माध्यम कशाला पाहिजे, मीडियम कोण कशाला पाहिजे, असा एक तर्क सांगितला जातो. पण तसं नाही. या तर्काचा विशेष ओहापोह करायच्या ऐवजी समर्थांच्या भाषेत उत्तर द्यायचं झालं तर जे वेदांमध्ये आहे, जे उपनिषदांमध्ये आहे, ते आपण प्रमाण मानावं, त्याला एकदम खोडायला जाऊ नये. समर्थ अनेक ठिकाणी म्हणतात की जे महात्म्यांनी सांगून ठेवलेलं आहे ते शहाण्यासारखं वागावं, त्यावरती फार तर्क करायला जाऊ नयेत. दुसरं त्यामध्ये असं आहे, पहा तुकाराम महाराजांचा अभंग आहे बरं का. श्रीरामासी राम ठावा जरी का असता, तरी का शरण जाता वसिष्ठासी. म्हणजे काय? श्रीरामचंद्रांना आत्माराम माहीतच असता तर वसिष्ठ मुनींना तो शरण का गेला असता? तसंच कृष्णे सांदीपनी गुरु केला. आता रामचंद्र आणि वसिष्ठांमधला संवाद आहे तेव्हा वसिष्ठ मुनी रामचंद्रांना म्हणतात की तुझ्याच स्वरूपाचं ज्ञान मी तुला देणार आहे. कारण ते स्वतः ब्रह्मच होते ना. पण स्वतः सगुण ब्रह्म असूनही त्यांनी वसिष्ठांकडून अनुग्रह घेतला. कारण गुरुशिष्य परंपरा टिकावी म्हणून.
जर रामचंद्रांनी वसिष्ठांकडून अनुग्रह घेतला नसता तर आजपर्यंत गुरुपरंपरा टिकली नसती. त्यामुळं सद्गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण स्थूल पायांच्या ऐवजी आपण सूक्ष्म पावलांकडंच का पाहिलं तेही आपण बघूया. पहा, समर्थ म्हणतात, पादसेवन तेची जाणावे, काया माचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे. या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण, निरसावया जन्म मरण यातायाती. असं सगळं सांगून झाल्यानंतर फार तर फार पुढची एक ओवी आहे बरं का. सद्गुरु कृपेविण काही भवतरुणो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. आणि 5व्या ओळीमध्ये समर्थ तत्वालाच स्पर्श करतात. सद्वस्तू दाखवी तो सद्गुरू, सकळ सारासार विचारू. काही गोष्टींचा समर्थांनी आग्रह धरला. पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरू पाहिजेत आणि सद्गुरूंच्या ठिकाणी आपण अनन्य पाहिजे. म्हणजे यांच्याशिवाय अन्य कुणीही मला माहीत नाही अशी स्थिती पाहिजे. तर त्या सद्गुरूंकडून घेतलेल्या उपासनेमध्ये सद्गुरूंची पादसेवन भक्ती घडते. आता श्री महाराजांच्या वचनांचा आधार घेऊया. श्री महाराज काय म्हणतात? आज असंख्य वेळेला श्री महाराज म्हणतात की मला कुठं पाहायचं असेल तर तुम्ही नामात पहा, म्हणतात की नाही. जेव्हा देह ठेवला त्या दिवशी शेवटचं वाक्य त्यांच्या तोंडून काय आलं? जेथे नाम तेथे माझा प्राण, ही सांभाळावी खूण. मग हे नाम कुठे आहे? हे नाम आपल्या अंतरामध्येच आहे, जे तत्वरूपानं स्पंदन पावत आहे. असं पहा, आपण राम म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यापुढं काय येतं? रामाची मूर्ती येते. कृष्ण म्हणतो त्यावेळी कृष्णाची मूर्ती येते. ही भगवंताच्या नामाची बाह्य रूपं आहेत. परमपूज्य बेलसरे महाराज म्हणतात की अक्षरी दिसणारं रामनाम हे मुख्य नामाची, मूळ नामाची सावली आहे. याचा अर्थ असा की भगवत स्वरूप जे निर्गुण निराकार आहे तेच नामरूपानं नटलेलं आहे. पण त्या स्वरूपाची सावली अक्षरी रूपानं आपण पाहतो. आता हे समजायला जरा जड जाईल, पण आपण असं उदाहरण पाहू की आज आपल्या पुढं आंबा नाही, पण आंबा म्हटल्यानंतर आंबा आपल्या पुढे उभा राहतो, भावाच्या रूपानं उभा राहतो, बरोबर ना? रंग कळतो, चव कळते, सगळं काही कळतं. तसं भगवंत आज आपल्याला माहीत नाही, कारण तो निर्गुण निराकार आहे. त्याला पाहायला गेल्यानंतर आपण तिथं उरत नाही. म्हणून भगवंताची खूण संतांनी नामामध्ये आपल्याला दिली. याचा अर्थ असा आहे की आपलं जे स्वरूप आहे ते नामामध्ये मिसळलेलं आहे. नाम तर त्या ठिकाणी आहेच आणि तेच स्वरूप आपण असल्यामुळं आपणही त्या नामाच्या ठिकाणी आहे. म्हणजे दिसायला वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिसतात, नाम, नामी आणि नामधारक. वस्तुतः तिथं एकजीवपणच आहे. या 3 वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाही आहेत. पण आपण या त्रिपुटींमध्ये असतो. नाम घेणारे आपण, ज्याचं नाम घेतो तो भगवंत वेगळा, आणि जी साधना आहे ती नामाची साधना, अशा 3 वेगळ्या वेगळ्या गोष्टी ठरतात. साधक जेव्हा मुरतो स्वतःच्या आत तेव्हा या त्रिपुटीचा लय होतो. ध्येय ध्याता ध्यान असेल, द्रष्टा दृश्य दर्शन असेल, या त्रिपुटींचा लय होतो. तो लय ज्या ठिकाणी होतो तिथं आत्मस्वरूप राहिलेलं आहे. समर्थ म्हणतात सद्गती हवी असेल तर तुम्हाला सद्गुरूंचे पाय सेवावे लागतील, याशिवाय उपाय नाही. त्यामुळं अगदी सोप्या भाषेत, सोप्यातल्या सोप्या भाषेत आणि एका वाक्यात सांगायचं झाल्यास, सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये, लक्ष देऊन ऐका बरं का, सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये स्वतःची जाणीव परमात्म्यामध्ये लोप करण्याच्या अभ्यासाला पादसेवन भक्ती म्हणतात. आता स्वतःची जाणीव म्हणजे काय? आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपण आहे का? कोणाला वाटतं इथे आपण नाही आहे? आपण आहे ही जाणीव कुठेही जात नाही आपल्याजवळून, बरं का. आपण जागे असलो तरी ही जाणीव आहे, आपण झोपलो तरीसुद्धा ही जाणीव आहे. म्हणून तर आपण झोपून उठल्यानंतर म्हणतो काय छान झोप झाली. आपल्याजवळ 1,00,000 रुपये असतील तर त्या लाखाची किंमत जागेपणामध्ये असते. पण आपण गाढ झोपी गेलो आणि आपल्या उशाशी येऊन 1,00,000 रुपये कोणी ठेवले तर आपल्याला त्याची काहीही किंमत नाही आहे, बरोबर ना?
कारण आपण झोपलो आहे. म्हणजे आपल्या देहाचं विस्मरण झालेलं आहे, आपल्या मनाचाही लय झालेला आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या स्मरणाचाही लय झालेला आहे त्या झोपेमध्ये. म्हणून त्याला अज्ञानावस्था म्हणतात. योगी संत महात्मे तर झोपेला मरणच म्हणतात. पण मग जाग येते तेव्हा असं काय परत येतं की आपल्याला कळतं की हो 1,00,000 रुपये हे आहेत. मग त्या 1,00,000 रुपयाची किंमत परत येते. जागेपणात परत आली, झोपेत गेलेली होती. पण जो जागेपणी जागा आहे तो झोपेतही जागा होता. म्हणून आपल्याला उठल्यानंतर त्यानं सांगितलं की हो तू झोपलेला होतास. हे आपल्या आतून आलेलं आहे. म्हणून आपण उत्तर देतो की हो झोप छान झाली. परत महाराजांच्या वचनाचा आधार घेऊ. श्री महाराज म्हणतात, झोपी गेल्यावर हे सगळं कुठं जातं आणि जाग आल्यानंतर हे सगळं कुठून येतं याचा विचार केला पाहिजे. शोधून पहा बरं का घरी गेल्यानंतर, किंवा इथं प्रवचनाचं पुस्तक आहेच, हे वाक्य शोधून पहा. हे आहे वाक्य श्री महाराजांचं. श्री महाराज आपल्याला आपल्या शुद्ध जाणीवेकडं पाहायला शिकवत आहेत. ते पाहिलं पाहिजे. ते ज्या मार्गानं पाहिलं जातं तो मार्ग म्हणजे पादसेवन भक्ती आहे. आणि ही जमावी म्हणून आपल्याला ध्यानाची किंवा नामाची साधना सद्गुरूंनी दिलेली आहे. कारण आत्ता काका मायाकडे बघतायत, इकडचे काका मायाकडे बघतायत, ह्या मावशी मायाकडे बघतायत. आपल्याला दृश्याची जाणीव आहे, हे ऐकू येतं आहे, कळतं आहे, सगळं काही होतं आहे. हे टाकून आपल्याला आपल्या अंतरात यायचं असेल तर काहीतरी माध्यम लागतं. गिर्यारोहक असतो किंवा आपण एखादी बादली किंवा घागर एका आडामध्ये सोडतो. पहा, आड माहिती आहे ना? हां, आड किंवा विहीर सोडतो तर नुसतीच टाकतो का? नाही, त्याला काहीतरी दोरी बांधलेली असते की जेणेकरून आडात जे आहे ते मला वर ओढून घेता येईल. लक्षात येते ना? तसं ती जी दोरी आहे ती आपली ध्यानाची साधना आहे, आपली नामाची साधना आहे. त्या दोरीला धरून आपण आपल्या अंतरामध्ये उतरायचं आहे. योगी अरविंद एके ठिकाणी म्हणतात, स्पिरिच्युअलिटी इज नथिंग बट डायव्हिंग विदिन आवर सेल्फ किंवा डायव्हिंग विदिन वन सेल्फ. आत उडी मारायची आहे आपल्याला. सर्व संतांनी हे केलेलं आहे बरं का. म्हणून कळकळीनं सांगण्यात येते. ती दोरी घेऊन आपण आडामध्ये उतरतो किंवा गिर्यारोहक खाली उतरतो किंवा ती बादली आपण खाली सोडतो भरून काहीतरी वर आणण्यासाठी. तसं नामाचा आधार घेऊन आपल्याला आपल्या अंतरामध्ये शिरायचं आहे. आता शिरायचं म्हणजे तिथं मोकळी जागा पाहिजे, म्हणजे तिथं दरवाजा पाहिजे, जिथून आपल्याला प्रवेश करता येईल अशी जागा पाहिजे. आणि ती जागा म्हणजे आपल्यात असलेला सुषुम्नेचा मार्ग आहे. आता सुषुम्नेचा मार्ग असा शब्द उच्चारला की एकदम काहीतरी अलौकिक आहे, काहीतरी अवघड आहे असं वाटतं. असं मुळीच नाही. सुषुम्ना प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आपलं चित्त, आपलं मन जेव्हा स्थिर होतं, जेव्हा आपले प्राण संथ गतीनं वाहायला लागतात तेव्हा आपोआप सुषुम्ना उघडली जाते. पण आता इथे एक गौप्य सांगतो. ही सुषुम्ना सद्गुरू उघडून देतात आणि त्यालाच अनुग्रह असं म्हणतात. या सुषुम्नेची किल्ली सद्गुरूंच्या हातात असते. असं पहा, आपलं शरीर कितीही थकलेलं असलं तरी आपलं मन जर व्यग्र असेल तर आपल्याला झोप येत नाही. पहा तुम्ही, खूप काळजी चिंता मनामध्ये व्यापून असेल ना तर आपला डोळ्याला डोळा लागत नाही असं आपण म्हणतो. पहा, झोप येत नाही आपल्याला. म्हणजे एका मर्यादेपर्यंत आपलं मन चित्त स्थिर व्हावं लागतं तरच निद्रेच्या अधीन आपण होतो. ही जी निद्रेची अवस्था आपल्याला येते ना, हे जे आपल्या जाणीवेला एक वळण मिळतं, जागृतीतून निद्रेत शिरतानाचं वळण, हे वळण परमार्थदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. या वळणाच्या इथे गुरुगम्य मार्ग लपलेला आहे. या सगळ्या ओव्या या समासामध्ये आहेत बरं का. पण आपल्याकडं वेळ कमी आहे म्हणून आपण थोडंसं फास्ट पाहतो आहे आणि थोडंसं खोलातही जातो आहे. त्या वळणापाशी, जागृतीतून निद्रेकडं जायच्या वळणापाशी परमार्थाचं गमक आहे. कसं आहे, जेव्हा आपण झोपी जात असतो त्यावेळी एक क्षण असा येतो की आपल्या मनाचा लय होतो, अगदी रोज होतो. पहा बरं का, आत्ता या क्षणी हे निरूपण ऐकताना एक प्रयोग करून पहा. काल रात्री झोपलो ना आपण सगळे, झोपलो ना,
नेमकी कोणत्या क्षणी आपल्याला झोप लागली आपल्याला आठवत नाही. पहा तुम्ही, आठवून पहा आज आपल्याला काल रात्री नेमकी कुठल्या क्षणी बुवा झोप लागली आपल्याला मुळीच आठवत नाही. कारण तिथं आपल्या मनाचा लय झालेला असतो. हवं तर आज रात्री प्रयोग करून बघा, आज तरी तो क्षण सापडतो आहे का? मनाचा लय झाल्याशिवाय आपण निद्रेमध्ये जात नाही आणि मनाचा लय प्राणांचा लय झाल्याशिवाय होत नाही. म्हणजे मन आणि प्राण लय पावतायत आपले रोज जेव्हा आपण निद्रेमध्ये जातो आहे. आता प्राण म्हणजे श्वासांचा लय असा इथे अर्थ नाही आहे बरं का. प्राणांची एक गती स्पंद पावते आतमध्ये, ज्या गतीमुळं ज्या धक्क्यामुळं आपलं श्वसन सुरू आहे. जसं वाफेचं इंजिन असतं ना, एक धक्का असतो, त्या धक्क्यानं बाकीची सगळी चाकं फिरतात. तसा एक प्राणाचा धक्का आहे. तो धक्का आहे म्हणून आपले श्वास चालतात. ज्यावेळी आपण झोपेच्या दिशेनं जातो त्यावेळी ते प्राण आणि मन दोन्हीही लय पावून पुरीतत नावाच्या नाडीमध्ये शिरतात. 72,000 ज्या नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये त्यामध्ये पुरीतत नावाची एक नाडी आहे. त्या नाडीत आपले हे प्राण रोज मनाला घेऊन शिरतात. पुरीततमध्ये शिरले की मनाचा लय होतो आणि आपण झोपी जातो. हेच प्राण हेच मन पुरीततमध्ये शिरायच्या ऐवजी जर सुषुम्नेमध्ये शिरलं तर तो मनुष्य ध्यानामध्ये जातो. आणि हा गुरुगम्य मार्ग आहे. इथे गेल्यानंतर जी प्राणांची ये जा सुरू होते, मेलेलो तर नाही आहे ना आपण, शरीर धारणेसाठी प्राण चालू आहेत आत बाहेर. इथं गेल्यानंतर जी प्राणांची ये जा सुरू होते तिथं पादसेवन भक्ती घडते. तिथं खरं नामस्मरण घडतं. कारण तिथं मनाचा लय झालेला आहे. जसं आज आपल्याला आठवत नाही काल रात्री कधी झोपलो होतो आपण, उद्याही आठवणार नाही आपल्याला. पहा तुम्ही प्रयोग करून. अगदी जो तयारीचा साधक आहे ना त्याला बरोबर तो क्षण सापडेल, पण त्याला जाग यायच्या वेळी तो ध्यानातून बाहेर येईल, झोपेतून बाहेर येणार नाही. काय तिथं काय झालं? मनाचा लय झाला, आपल्या प्राणांचा लय झाला आणि आपण झोपी गेलेलो होतो. तेच सुषुम्नेमध्ये आपण गेलो तर ध्यानाच्या अवस्थेत जातो. त्यामुळं सद्गुरू जोपर्यंत सुषुम्ना उघडून देत नाहीत तोपर्यंत आपण तिकडं जाऊ शकत नाही. पहा, आपण सरळ रस्त्यानं चाललो आहे, आलं लक्षात? आणि कधी जंगलाच्या कुठल्या भागात तुम्ही फिरायला गेला असाल, हिल स्टेशनला वगैरे, तर एखादा मार्ग बंद करून ठेवलेला असतो. झाडी झुडपं दगडं टाकून बंद केलेली असती ती पायवाट, इकडं जाऊ नका म्हणून. 2 पायवाटा आहेत पण एक बंद आहे, तर आपण इकडच्याच पायवाटेनं जातो जी उघडी आहे. सगळेजण त्या पुरीतत पायवाटेनं जातात आणि झोपी जातात. सद्गुरू अनुग्रह करतात तेव्हा तो बंद असलेला दरवाजा उघडतात, सुषुम्नेचा मार्ग रिकामा करून देतात. म्हणजे आता नामामध्ये ध्यानामध्ये वृत्ती तल्लीन करण्याचं काम शिष्याचं आहे. त्याला तिथं साधनेचे कष्ट आहेत. ते तल्लीन झाले की त्याला सुषुम्ना सापडते आणि मग तो सुषुम्नेमध्ये शिरतो. कसं शिरायचं वगैरे प्रश्न इथं असत नाहीत, कारण तिथं तो मार्ग तेवढाच असतो खुला. मग तिथेच तो साधक जातो. हा अभ्यासाचा मार्ग आहे. त्यामुळं हे घडत जातं. जसं पहा, कार चालवायला शिकलं कुणी तर पटकन पहिल्यांदा अंदाज येत नाही गाडीच्या आकाराचा, वेगाचा, कसं वळवलं पाहिजे, तिकडच्या चाकाला काही लागेल का नाही. पण जसं आपण चालवायला शिकायला लागतो तसा बरोबर आपल्या गाडीचा अंदाज येतो. मग अगदी नकळतपणे आपण सहजपणे गाडी चालवतो कितीही ट्रॅफिक असलं तरी. तसं साधनेचा अभ्यास असला, नामामध्ये मुरायचा अभ्यास असला की झोपी जायच्या ऐवजी बरोबर साधक नामाच्या ध्यानावस्थेमध्ये जातो किंवा स्वरूपाच्या ध्यानावस्थेमध्ये जातो. लक्ष देऊन ऐका. आत्तापर्यंत जर खरोखर लक्ष देऊन ऐकलं असेल तर आपल्या लक्षात येईल काय की आपलं मन तिथं नाही आहे. म्हणजे काय तर मन अगदी लुळं पडलेलं आहे, मेलेलं नाही आहे बरं का. उन्मन झाल्यानंतर भगवंताचा साक्षात्कार आहे. मन मेलं पूर्णपणे की उन्मनी दशेमध्ये भगवत स्वरूपाचा साक्षात्कार आहे. इथं मेलेलं असत नाही पण लुळं पडलेलं असतं, लय पावलेलं असतं थोडंसं. त्यामुळं आपल्याला झोप लागलेली असते किंवा ध्यानात आपण गेलेलो असतो. म्हणून आपल्याला त्या ठिकाणची स्मृती नंतर राहत नाही, कारण आपण जाणीव रूपानं तिथं असत नाही.
आता या सगळ्या तत्त्वज्ञानाला श्री महाराजांच्या वचनाचा आधार पाहूया आपण. श्री महाराज म्हणतात, मी नाही तू आहेस म्हणजे नामस्मरण. हे वाक्य पण शोधा बरं का आज प्रवचनाच्या पुस्तकामध्ये. मी नाही तू आहेस म्हणजे नामस्मरण. इथं काय झालं, मी नाही झालो की नाही. मन जेव्हा प्राणांना घेऊन सुषुम्नेमध्ये शिरलं तेव्हा मी कुठे राहिला तिथे. हा मी बांधलेला आहे आपल्या मनानं. काय मावशी, लाकडाची मोळी असती ती एका दोरीनं बांधली जाती, ती घट्ट आहे दोरी, तोपर्यंत मोळी टिकून राहती. तशी मनाची दोरी आहे, ती लुळी झाली की आपोआप देहबुद्धी पण सुटी व्हायला लागती. इथं या सुषुप्तीमध्ये पण जिथं जागृती आहे अशी सुषुप्ती बरं का, जागृत सुषुप्ती. अशा जागृत सुषुप्तीमध्ये सुषुम्नेमध्ये जेव्हा मन प्राणांबरोबर जातं तेव्हा आपली जाणीव नसल्यामुळं तिथं मी नाही आहे, पण स्मरण आहे. आता ते स्मरण कशाचं आहे, नामाचं किंवा नामाबरोबर दिलेल्या बोधाचं, की हे नाम म्हणजेच आत्मा आहे आणि तो आत्मा म्हणजेच तू आहेस, म्हणजे तू आणि आत्मा वेगळा नाही, म्हणजेच तत्त्वम असी हा तो बोध. तत्त्वम असीचा उल्लेख आत्ता आपण जे रामहृदय म्हटलं त्यामध्ये आहे, तोही शोधा. सगळ्याला आधार आहे आपल्यापाशी. म्हणजे तिथं स्मरण आहे की मी तेच ब्रह्मस्वरूप आहे, हे स्मरण आहे किंवा नामाचं स्मरण आहे. त्यामुळं मी नाही तू आहेस अशी ती अवस्था आहे जिथं खऱ्या अर्थानं नामस्मरण घडत आहे. ही जी अवस्था आहे यामध्ये साधकाला टिकून राहावं लागतं. टिकून राहण्यासाठी अभ्यास करावा लागतो. बसलेल्यांपैकी काही जणांनी व्यायाम केला असेल. व्यायाम एकदम पेलत नाही. पहिल्या दिवशी 100 जोर मारता येणार नाहीच येणार ना, अंग दुखेल. एन्ड्युरन्स ज्याला म्हणतात, आपली क्षमता ज्याला म्हणतात, ती वाढवावी लागते. तसंच साधनेच्या बैठकीमध्ये त्या स्थितीमध्ये राहण्याची क्षमता वाढवावी लागते. पहा, आपण शांतपणे नामस्मरण करायला बसलो की हळूहळू मान अशी खाली होते आणि हळूहळू माळ पण खाली जाते. मग माळ खाली पडते, आपणही पडतो, काही जण घोरायलाही लागतात. हे का घडलं? हे यामुळं घडलं कारण आपल्याला वळणावरती लक्षात आलं नाही की सुषुम्नेमध्ये शिरायचं आहे. आपण सवयीप्रमाणे पुरीतत्मध्ये शिरलो आणि निद्रावश झालो. 2 कारण आहे त्याला. एक तर अनुग्रह नाही म्हणून सुषुम्ना बंदच आहे. दुसरं कारण म्हणजे अनुग्रह आहे, सद्गुरूंनी किल्ली देऊन सगळा साठा दिलेला आहे, पण साधनाभ्यास नाही, प्रॅक्टिस नाही, म्हणून आपण जागं राहायला शिकलो नाही. जे थोर महात्मे होऊन गेले, अगदी श्री महाराजांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत, चिमडचे महाराज असतील नाहीतर साधू महाराज असतील, चिमडला साधू महाराज होऊन गेले बरं का. साधनेचे इतके डोंगर आहेत, म्हणजे पर्वत शिखर आहेत एकापेक्षा एक. या सगळ्या महात्म्यांनी निद्रेचे धिंडवडे काढलेले आहेत. चिमडचे महाराज तर त्यांच्या शेंडीला एक दोरी बांधायचे आणि ती दोरी मागच्या खुंटीला बांधायचे आणि मग ध्यानाला बसायचे. ध्यानाला म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेलं नाम घ्यायला, जी काही साधना सांगितली असेल ती. पण पेंग आली तर शेंडीला हिसका बसावा आणि जाग यावी, अशा पद्धतीची साधना. कारण झोपी जायचं नाही आहे, जागृत राहायचं आहे. पण हा देह झोपला पाहिजे. त्यातला मी जाणीवेनं म्हणजे नामाच्या ठिकाणी जागा पाहिजे, स्मरणाच्या ठिकाणी जागा पाहिजे. म्हणून पहा, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. आता आपण वर्षानुवर्ष गोंदवल्याला येणारी आहे. इथं पण पहारा चालू आहे, पहा झांजेचा आवाज येतो आहे. पण पाळीपाळीनं माणसं बदलतात, कारण शरीराची क्षमता आहे. आपण तोंडानं म्हणायला गेलो राम 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 तर अखंडपणे म्हणजे आजीवन अशी जीभ म्हणू शकत नाही, असं तोंड हलू शकत नाही. कधीतरी आपण तोंड मिटणार, कधीतरी आपलं तिथलं नाम, बाह्य नाम जे आहे ते थांबणार. याचा अर्थ अखंड नाम परावाणीच्या पलीकडे आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा. त्या शारदेच्या ठिकाणी अखंड नामाचं स्फुरण आहे, जे परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4ही वाणींचं मूळ आहे. हे मूळ आणि याच्यावरती 4 वाणी बरं का. त्या मुळापाशी अखंड नाम आहे.
स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. त्या मुळापर्यंत साधक या जागृत सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये जातो. प्रगाढ नामाचं जेव्हा ध्यानात रूपांतर होतं किंवा ध्यानाचं जेव्हा तल्लीनतेमध्ये शून्यतेच्याही पलीकडं रूपांतर होतं, तेव्हा साधक त्या अखंड नामाच्या स्थितीमध्ये जातो. आता कृपया इथं नाम म्हणजे केवळ 13 नाम आहे किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा कोणतंही अक्षरी नाम आहे असं मनात आणू नका. हे नाम या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाच्या खुणेच्या रूपानं आहे, निशब्द रूपानं आहे. समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, आता इकडे डावीकडे बसलेले सगळे पुरुष आहेत, उजवीकडे बसलेल्या स्त्री आहेत. आपण पुरुष आहोत तर हो मी पुरुष आहे, मी पुरुष आहे, पुरुषच आहे मी पुरुष आहेच असं आपण म्हणतो का दिवसभर? नाही म्हणत. मी पुरुष आहे याची जाणीव निशब्दतेनं आपल्यामध्ये आहे. याला म्हणायचं पुरुषपण निशब्दतेनं आपल्यात असणं. शब्द लागत नाहीत आपल्याला, पण आपण पुरुष आहे ही जाणीव आहे. तसं स्त्रीच्या बाबतीत याला म्हणायचं भगवंताचं नाम खोलवर जाणं. समर्थांच्या काही ओव्या आपण पाहूया. सुरुवातीच्या काही ओव्या म्हणजे सद्गतीसाठी सद्गुरूंचे पाद सेवावेत वगैरे वगैरे सांगून झाल्यानंतर समर्थ कुठल्या विषयाला हात घालतायत पहा बरं का. हे माईकमध्ये येतात म्हणून मी हातात घेतली. पहा, जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विण येना अनुभवासी, समर्थ म्हणतात. आणि ही 6वीच ओवी आहे. त्याच्या अलीकडं समर्थ म्हणतात सद्गुरू कृपेविण काही भवतरुणोपाय नाही, या कारणे लवलाही सद्गुरू पाय सेवावे. मग त्यांना आणखी कितीतरी ओव्या रस्ता आल्या असत्या. मऊ आसन घालावे, त्यावरती सद्गुरूंची पाऊले ठेवावे, मग त्यास स्नान घालावे, हे पादसेवन, अशी पण ओवी करता आली असती. त्या पाऊलांना अत्तर लावावे, मग त्या अत्तराला पुसून काढावे, मग फुलं वाहावे, हे पादसेवन असं लिहिलं असतं. असं अनेक लिहिलं असतं समर्थांनी, पण ते सरळ सरळ तत्वामध्ये शिरले. कारण ही पादसेवन भक्ती अगदी अंतरातील भक्ती आहे म्हणून. पहा ही ओवी, जे सद्वस्तू दृष्टीच दिसेना म्हणजे काय? म्हणजे आपलं आत्मस्वरूप. आणि ते पुढं म्हणतात आणि मनास तेही भासेना. कुठल्याही इंद्रियांनी कुठल्याही माध्यमांनी आपल्याला आपलं स्वरूप कळूच शकत नाही. मग आता इथे अडचण येते अशी, आपल्याला या मार्गावरून तर जायचं आहे, पण आपल्याला जी साधनं दिलेली आहेत त्या साधनांनी ते कळत तर नाही. मग ही अडचण सोडवायची कशी? काटा तर रुतलेला आहे, तो बाहेर निघाला तर पाहिजे. मग तो काढायचा कसा? तर आपण काय करतो, एक दुसरा काटा घेतो, त्यानं काटा काढतो आणि मग दोन्हीही काटे टाकून देतो. का ज्यानं काटा काढलेला आहे तो प्रेमानं जपून ठेवतो आपण? नाही, तो फेकून देतो. तसं साधनेचा वापर करायचा आहे. साधनेमध्ये साधनेचा म्हणजे पहिला साधनेचा शब्द टूल्स या अर्थानं आहे आणि दुसरा साधनेचा शब्द साधन या अर्थानं आहे. म्हणजे आपल्याला जी टूल्स दिली आहेत, इंद्रिय साधनं आहेत ना, ती त्या साधनांचा वापर करून साधन करायचं आहे. पण साधनात शिरल्यानंतर साधनांना टाकायचं आहे. याचा अर्थ असा की मनामध्ये चिंतन मनन चालू पाहिजे आतमध्ये, सद्गुरू वचनाचं उपदेशाचं. देह पाहिजे ना नामस्मरणाला बसायला, ध्यानाला बसायला, बरोबर? देह इंद्रियच आहे, सगळं इंद्रियातमध्येच येतं ना, मन वगैरे. सगळ्याचा वापर करून निश्चय पण केला आपण बुद्धीमध्ये की आपल्याला नामाला बसायचं आहे. मग आपण देह नामाला बसवला. आता एकदा या साधनांचं काम झालं की साधनं टाकून द्यायची. आता मनाला सांगायचं बाहेर हो, आता बुद्धीला सांगायचं बाहेर हो, आता देहाला सांगायचं बाहेर हो, आता या सगळ्याशी माझा संबंध नाही. याला म्हणायचं साधन टाकून देणं. म्हणजे आपल्याजवळ असलेलं टूल, आपली साधनं टाकून देणं. असं केलं आपल्याला तर ही गाठ सुटणार आहे. समर्थ म्हणतात संग त्यागे विण येना अनुभवासी. संग आपल्याला याचाच तर झाला आहे ना, हा देह, या ठिकाणी असलेलं मन आणि या मनाच्या योगानं जोडली गेलेली देहबुद्धी, याचाच तर संग झालेला आहे आपल्याला. हा टाकल्याशिवाय जे दृष्टीला इंद्रियांना अनुभवाला येत नाही ते स्वरूप, तो भगवंत, तो आत्मा तुला कळणार नाही. पहा, जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विण येना अनुभवासी. आता पुढच्या ओव्या पहा.
अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवियासीच भासे येरा गथा गोवी. समर्थ म्हणतात अनुभव घेता संगत्याग नसे. कशाचा अनुभव घेता? दृश्याचा अनुभव घेताना आपल्याला संगत्याग झालेला नाही आहे. आलं लक्षात? म्हणजे जेव्हा आपल्याला अनुभव येतोय, जेव्हा आपल्याला समजतं आहे की आपल्याला शांत ध्यान लागलं, आपलं नामामध्ये मन लागलं, आपल्याला काही प्रकाश दिसला, नाद ऐकू आला, काहीही कळलं, तर समजायचं की संगत्याग झालेला नाही. बरोबर? त्याच्याच उलट दुसरं सांगितलं आहे, संगत्यागे अनुभव न दिसे. संगत्याग जर झाला तर अनुभव घेणारा तिथं शिल्लक राहत नाही. अगदी स्पष्ट आहे. याचा त्याग झाल्यानंतर अनुभव घेणारा शिल्लक राहत नाही. याचा त्याग, याचा एवढा हट्ट का? त्याचं कारण आहे, हे जोपर्यंत आपल्यापाशी आहे तोपर्यंत याचे गुण आपल्यापाशी राहतात. आपल्याला पहा, आज साधनेची बैठक शांतपणे झाली असं आपण म्हणतो. दुसऱ्या दिवशी ती शांतपणे झाली नाही की असं म्हणतो काल झालेली आज झाली नाही. काल नामात मन रंगलेलं होतं पण आता रंगलं नाही असं आपण म्हणतो. म्हणजे आपली जाणीव आपण दोन्हीकडं ठेवतो. अरे ज्याला हे कळलं की नाम शांतपणे झालेला आहे त्याचाच तर लय व्हायला पाहिजे ना साधनेमध्ये. ज्याला हे कळतं की लक्ष लागत आहे त्याचा लय झाला पाहिजे. म्हणजे माझं ध्यान चांगलं झालं हे कळलं नाही पाहिजे. लक्षात आलं का? माझं नाम चांगलं होतं आहे हे कळलं नाही पाहिजे. तर तिथं संगत्याग आहे हे आपल्याला कळतं. याचा अर्थ संग ठेवलेला आहे आपण, आणि मग संग ठेवला की तिथं अपेक्षा येतात. पहा बरं का, साधनेमध्ये एकदा शांततेची अनुभूती येते, खूप शांतता, आणि ती शांतता इतकी गोड असती की मग साधक तिथं अडकतो. आता काय गंमत होती, दुसऱ्या दिवशी तो पुन्हा ध्यानाला बसला किंवा नामस्मरणाला बसला की आदल्या दिवशीची आठवण असते की इतकी शांतता अनुभवली आहे, तर मग आता ती परत यावी म्हणून तो प्रयत्न करायला लागतो. बरं का, आता येते का, कधी येणार, काल तर छान वाटलेलं असं म्हणतो. म्हणजे मनाला बरोबर ठेवूनच तो परत साधनेमध्ये बसला. लक्षात येतं आहे का? म्हणून श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की शिष्याची प्रगती त्याच्या नकळतच झाली पाहिजे. हे श्री महाराज यासाठी म्हणतात, कारण संग असेल तर आपल्याला कायम अनुभव येत राहणार, आणि अनुभव नसेल तर मग आपण त्यातनं सुटू. म्हणजे अनुभव एक प्रकारे धोकादायक आहे परमार्थामध्ये. सांभाळता आला नाही तर तिथं आपण अडकून राहतो. जोपर्यंत संगत्याग नाही तोपर्यंत आपल्या हाताला काही येणार नाही. हा संगत्याग घडावा म्हणून पादसेवन भक्ती करा असं समर्थ सांगतायत. मग ते बाह्यपाय असतील का? मुळीच नाही. पण बाह्यपायांना महत्त्व आहे. हां, एकदम नाकारायचं नाही, त्यांना महत्त्व आहे. चिमडमध्ये नरसाप्पा शापेटी नावाचे निंबरीकर महाराजांचे शिष्य होऊन गेले. निंबरीकर महाराज म्हणजे भाऊसाहेब उमदीकरांचे सद्गुरू. तर ते नरसाप्पा शापेटी निंबरीकर महाराजांचे रोज पाहायचे कित्येक तास. पण निंबरीकर महाराजांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा नरसाप्पा शापेटी समाधी झाल्यानंतर समाधीचे पाय आहेत असं समजून. भाव आहे. हे नरसाप्पा साधनेमध्ये अत्युच्च शिखरावरती होते. त्यांना ही जाणीव होती की सद्गुरूंचे पाय अंतरामध्ये आहेत. सहा अहम अहम सहा हेच त्यांचे पाय आहेत. पण तरीही ते बाहेरचे पाय सेवायचे. का सेवायचे? कारण खरी पादसेवन भक्ती झाल्यानंतर मनाचा जसजसा लय व्हायला लागतो तसा आतून शुद्ध सत्व उत्पन्न व्हायला लागतो. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास शुद्ध सत्व काय करतो? करवी परमार्थ अहर्निशी असं करतो. त्यामुळं तो शुद्ध सत्व सद्गुरूंप्रती भगवंताप्रती भाव उचंबळून वरती आणतो. पांडुरंगाच्या मूर्तीवरती दूध वरून पडलं की अश्रू येणारच, आलेच पाहिजेत. श्री महाराजांची समाधी पाहिल्यानंतर गदगदून येणारच. कुठून आलं? काय त्यांनी जवळ घेतलं आहे का? त्यांचा स्पर्श अनुभवला आहे का? 100 वर्ष होऊन गेली महात्म्याला देह ठेवून. कुणीही इथे उपस्थित असलेल्यांपैकी श्री महाराजांना पाहिलं नाही, त्यांचा आवाज ऐकला नाही, पण त्यांच्याबद्दल अतीव प्रेम आहे. कारण नामामध्ये कुठेतरी आतमध्ये रजिस्टर झालेलं आहे की आपण आपले नाही आहे, आपण श्री महाराजांचे आहे.
मन इथे नाही आहे, आपलं काही नाही आहे, सगळं श्री महाराजांचं आहे. हे हळूहळू साधनेमध्ये घडून येतं. मनाचा लय व्हायला लागला की शुद्ध सत्व आतून येत 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 वरती भाव आणायला लागतो तो साधकाचे, आणि मग असं भक्तिभावानं साधक करतो. जसं भाऊसाहेब केतकर महाराज 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 असं म्हणून महाराजांचा फोटो पुसायचे. आता फोटोत महाराज नाहीत, महाराज सच्चिदानंद स्वरूप आहेत हे त्यांनाही माहीत होतं, पण भाव जेव्हा आतून येतो तोही साधनेमुळं, तेव्हा अशा घटना घडतात. म्हणून परमार्थामध्ये निर्गुण जाणून सगुणोपासनेमध्ये राहायचं आहे. निर्गुण न जाणता सगुणोपासना करायची नाही आहे हे सगळ्या संतांनी सांगितलं आहे. केवळ सगुणोपासना करा असं म्हटले नाहीत. सगुण आवश्यक आहे, कारण आपल्यापाशी आपला देह आहे, आपल्याला कळतं आपण स्त्री आपण पुरुष, आपल्याला भूक आहे तहान आहे, त्यामुळं आपल्यासमोर मूर्ती लागते भगवंताची. पण संत सांगतात त्या मूर्तीच्या मागचं तत्त्व समजून घेऊन तू पूजेमध्ये राहा. काल का परवा आपण नामदेव महाराजांची गोष्ट पाहिली ना, तेव्हा ते सगुण पूजेत होते पण तत्त्व कळलेलं नव्हतं. तत्त्व कळलं जेव्हा सद्गुरूंकडून, तेव्हा सगुण पूजा सोडली का? मुळीच नाही. नामदेव कीर्तन करी पुढे बा नाचे पांडुरंग, असे नामदेव महाराज आहेत. म्हणजे सगुणोपासना सुटत नाही, सगुणाचं प्रेम सुटत नाही, पण तत्त्व समजून घेणं आवश्यक आहे. ते समजण्यासाठी अंतरात खोल शिरावं लागतं, आणि त्यासाठी ही सद्गुरुपाद सेवन भक्ती करावी लागते. संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी विज्ञान, हे सप्तही एकरूप. आता थोडंसं सूक्ष्मात जाऊया. मगाशी आपण पाहिलं की जागृत सुषुप्तीमध्ये साधक प्रगाढ ध्यानाच्या अवस्थेमध्ये जातो. आता इथंपर्यंत समजलं आहे. आता याच्या पुढचं आपण पाहूया. जातो जातो म्हणजे कुठं जातो? पुढे काय घाट आहे का टुरिस्ट स्पॉट आहे, काय आहे पुढे? जातो म्हणजे आपल्याच स्वरूपाकडं जातो. बरोबर ना? समुद्र पाहिला असेल ना आपण सगळ्यांनी. समुद्र जर लांबून पाहिला किंवा कुठल्या कठड्यावरून पाहिला तर आपल्याला पांढऱ्या शुभ्र लाटा दिसतात. त्यातल्या फेसामुळं दिसतात. बरोबर? त्या फेसापाशी जर आपण गेलो तर त्या फेसांवरती तुषार दिसतात पाण्याचे. ते तुषार उडून कुठं बसतात? फेसात बसतात. फेस विरला की कुठे बसतो? लाटेत बसतो. लाट विरली की कुठे जाते? समुद्रात जाते. म्हणजे एकूणात सगळा समुद्रच आहे की नाही? तसं जेव्हा साधक बाहेर आहे आणि आत जात आहे, आता तो आत आत जात अशा स्थितीमध्ये आला की मन शून्य होत आहे, प्राण पण शून्य होत आहेत, आणि अभ्यास असल्यामुळं कित्येक वर्षांचा, बरं का, 1-2 दिवसाचा नाही, कित्येक वर्षांचा नामाचा ध्यानाचा अभ्यास असल्यामुळं तो अशी माळ टाकत नाही खाली, घोरत नाही. तो सावध असतो नामाच्या ठिकाणी, आपल्या स्मरणाच्या ठिकाणी, आणि सावध राहून तो बरोबर सुषुम्नेमध्ये शिरून आत लय पावायच्या दिशेनं जातो. म्हणजे हे एकूणात सगळं आत्म्याचंच प्रतीक आहे, बाहेरपर्यंत आलेलं. आता तो जेव्हा मुक्कामाला चाललेला आहे त्याच्याजवळ काहीही नाही आहे. ज्या गोष्टींनी संग होईल अशी कुठलीही गोष्ट त्याच्यापाशी नाही आहे. अत्यंत शांतपणे तो तिथं राहतो. माऊली म्हणतात, दुसऱ्या अध्यायातली ओवी आहे बरं का, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू. ती ज्योत जर आपण पाहिली ना तर अत्यंत शांत असते. तशाच पद्धतीनं शांतपणे साधक राहतो. कुठलीही हालचाल नाही, कुठलाही तरंग नाही. स्वामी माधवनाथ या स्थितीला अनपर्टब्ड असं म्हणायचे. आता तो तिथं आहे बरं का, जाणीव रूपानं तो तिथं आहे. म्हणजे श्री महाराजांच्या व्याख्येनुसार खरोखर तो नामामध्ये आहे. तिथं तो नाही आहे, पण भगवंत आहे. मी नाही, तू आहेस म्हणजे नामस्मरण, अशा स्थितीची ती अवस्था आहे. या अवस्थेमध्ये श्री महाराजांचं आणखी एक वर्णन आहे. या अवस्थेला धरून श्री महाराज म्हणतात, आता मगाचा विषय पाहताना थोडे हातवारे झालेले, लक्ष होतं हातवाऱ्यांकडं. आता श्री महाराजांचंच वाक्य या हातवाऱ्याच्या आधारानं पाहूया. नाम घेता घेता मी नाम घेतो हे पण विसरून जावं. आलं लक्षात? हे बरोबर या वळणावरती घडतं. आपण नाम घेत आहे यातला आपण गळून पडतो आणि स्मरणाच्या शांत स्थितीमध्ये साधक राहायला शिकतो.
माऊली म्हणतात की या वाटेवरती सुखाच्या पावटी आहेत, म्हणजे रोज सुखच सुख आहे, उचंबळत आहे त्या वाटेवरती. आणि हे सगळं आपल्या अंतरात आहे बरं का. हे आपल्या प्रतिष्ठेवर अवलंबून नाही, आपल्या पुरुष स्त्रीपणावर अवलंबून नाही, आपल्या विद्वत्तेवर अवलंबून नाही, कशावरही अवलंबून नाही. सगळं सगळ्यांच्या आत आहे. मारुतीमध्ये तोच देवांश आहे जो तुमच्यामध्ये आहे. श्री महाराज म्हणतात मारुतीनं तो फुलवला. कसा फुलवला? इकडं जाऊनच फुलवला. सगळ्यांना एकच मार्ग आहे, इथे जाऊनच मारुतीनं देवांश फुलवला आणि रामरूप होऊन गेला. तुम्ही तो फुलवत नाही म्हणतात. श्री महाराज म्हणतात मी जे ब्रह्मानंदांना दिलं तेच तुम्हा सगळ्यांना दिलं. ब्रह्मानंदांनी ते सर्वस्व मानलं, तुम्ही ते मानत नाही, त्याला मी काय करू? आहे ना श्री महाराजांचं वाक्य, सर्वस्व नामामध्ये देऊन तल्लीन होऊन साधक आत जायला लागला की आपोआप तिथं पादसेवन भक्ती घडते. आता तिथं काय शिल्लक उरलं? आत्मस्वरूपच तेवढं तिथं शिल्लक आहे, समुद्रच तिथं शिल्लक आहे. त्यामुळं बुडबुड्यांनी कितीही दंगा केला तरी ते शेवटी समुद्रातच जाणार आहेत. त्यामुळं त्या निर्वात स्थितीमध्ये शांत राहिलेला साधक आपोआप आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. आणि ही विलीन होण्याची स्थिती म्हणजेच ही सगळी नावं आहेत. संगत्याग, तेच पूर्ण संगत्याग झाल्यानंतर तिथं विलिनीकरण झालेलं आहे. आणि निवेदन म्हणजेच आत्मनिवेदन, तिथं आत्मनिवेदनही झालंच. विदेह स्थिती असणारच ना, देह नाहीच आहे तिथे, म्हणून विदेह स्थिती आहे. देह नाही आहे म्हणजे मी देह हा भाव ठेवायला मन कुठे आहे तिथे, त्यामुळे विदेह स्थिती. अलिप्तपणं हे इथं खरं अलिप्तपण आहे. मी सगळ्यातून अलिप्त आहे, मला काही आता अन्नामध्ये फारसं राहिलं नाही असं म्हणायचं आणि कुणी बघत नसताना एक मिसळ ऑर्डर करायची, हे अलिप्तपण नव्हे. अलिप्तपण खरं तिथं येतं या अवस्थेमध्ये जेव्हा पूर्ण आपला लय झालेला आहे. इथेच मग सहज स्थिती आहे, इथेच उन्मनी स्थिती आहे आणि इथेच विज्ञान स्थिती आहे. कारण भगवंताला जाणणारा वेगळेपणानं राहिलाच नाही तिथे, त्यामुळे ज्ञानही राहिलं नाही. अज्ञान तर नाहीच, ज्ञानही नाही, त्यामुळे जाणीवही नाही, नेणीवही नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, माऊलींचे शब्द. अशा या भगवंताच्या अवस्थेमध्ये म्हणजे भगवंतच तो होऊन गेला असे हे सगळे समान अर्थानं शब्द आहेत असं समर्थ म्हणतात. मग ते पुढं सांगतात की हा आत्मा प्रगट वसोनी नसे, गौप्य असोनी भासे, भासा आभासाहून अनारिसे, गुरुगम्य मार्ग. प्रगट वसोनी नसे, गौप्य असोनी भासे, म्हणजे भासाला येतो पण गुप्त आहे, लपलेला आहे. प्रगट वसोनी नसे, प्रगटपणानं आहे पण दिसत तर नाही. चांगदेव 65मध्ये सुरुवातीला ओवी आहे, स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू. माऊली म्हणतात चांगदेवांना की तो लपलेला आहे म्हणून जगाचा भास होतोय, पण तोच सगळीकडं व्यापून आहे. असं दोन्ही स्वरूप आहे परमात्म्याचं. भासा आभासाहून अनारिसे, गुरुगम्य मार्ग. हा गुरुगम्य मार्ग भास आभासाच्या पलीकडचा आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हा गुरुगम्य मार्ग तेव्हाच कळेल जेव्हा आपण सद्गुरूंना शरण असू, सद्गुरूंकडून त्यांच्या खुणा जाणून घेऊ की या मार्गावरती आपण आहे का. सद्गुरूंना विचारावं लागतं बरं का, मला झोप येते आहे का माझं ध्यान लागतं आहे, माझं नामस्मरण नीट घडतं आहे का मी झोपी जाते आहे, हे सद्गुरूंना विचारावं लागतं. सद्गुरू सांगतात की असं असं लक्षण आहे ना बाळ, मग तू झोपतीस आहेस बरं का, असं सद्गुरू सांगतात. बरं ठीक आहे, हे चाललं आहे ते योग्य चाललेलं आहे असं सद्गुरू सांगतात. म्हणजे प्रत्येक पायरीवरती सद्गुरूंचा शिक्का पाहिजे की हे बरोबर चाललेलं आहे, त्याला म्हणायचं गुरुगम्य मार्ग. समर्थ म्हणतात मार्ग होय परी अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्वपक्ष, पाहो जाता अलक्ष लक्षवेना. ही पादसेवन भक्ती सांगणारी अलौकिक ओवी आहे. हा अंतरिक्षाचा प्रांत कुठे आहे? आता मगाशी जो आपण मार्ग पाहिला की सुषुम्नेतून आपण आपल्या आत्मस्वरूपाकडे गेलो, हे सगळं आपल्या मस्तकाच्या ठिकाणी घडतं. पहा, फार खोलात जाऊन सांगण्याची गरज नाही. आपण जर नुसतं नामाकडे लक्ष दिलं, आत्ता झांजांचा आवाज येतो आहे ना, शांत डोळे मिटले आणि फक्त नामावरती लक्ष केंद्रित केलं तरी आपण जाणीवेनं या प्रांतामध्ये जातो, मस्तकाच्या आत प्रांतामध्ये जातो. का आपली जाणीव गुडघ्यामध्ये असते, कमरेमध्ये असते?
तिथं कळ लागली तर तिकडं जाणीव जाईल. म्हणून श्री महाराज म्हणतात पहा, सहजासनात बसा, उगाचच पद्मासन घालायला जाल, मग पाठीत कळ येईल आणि तिकडंच लक्ष जाईल, नामाकडं राहणार नाही म्हणतात ना श्री महाराज. म्हणजे आपण इथं पाहिजे चिदाकाशाच्या ठिकाणी, अंतरिक्षामध्ये. समर्थ म्हणतात, मार्ग होय परी अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्वपक्ष मागे पडतात. म्हणजे आपण श्वासावर नाम घेत असू, नुसतं नाम घेत असू, किंवा मी आत्मा आहे, मी तेच आहे असं सोहमचं अनुसंधान ठेवत असू, ते सगळंच्या सगळं मागं पडतं. आणि तिथं पाहो जाता अलक्ष लक्षवेना, तिथं खरं म्हणजे अलक्ष असलेला आत्मा आहे, त्याला वेगळेपणानं पाहायला गेलं तर तो दिसत नाही. म्हणून तिथं पूर्वपक्ष लय पावावे लागतात. जोपर्यंत आपल्यापाशी आपले पूर्वपक्ष आपण ठेवलेले आहेत. कसं आहे, समर्थांचा काळ आठवा, काहीशे वर्षांपूर्वीचा काळ आहे, त्यावेळचं हे मराठी आहे, त्यामुळं एकदम पूर्वपक्ष म्हटल्यावर जड जातं. समजेल अशा भाषेत आपण नाम घेत आहे. आत्ता पहा, आपल्या हातात माळ आहे आणि आपल्याकडून नाम घडतं आहे, मणी मागं जात आहेत, मी नाम घेतो आहे, अशा स्वरूपाची जाणीव आहे ना आपल्याला, आहे ना, यालाच पूर्वपक्ष म्हणतात सोप्या भाषेत. हे मागं टाकायला लागतं असं समर्थ म्हणतात. हे मागं पडलं की अलक्ष असलेला परमात्मा लक्ष होतो. हे जोपर्यंत आपल्याजवळ आहे, म्हणजे आपली मीची जाणीव, देहाची जाणीव, तोपर्यंत अलक्ष असलेला लक्ष होत नाही. म्हणजेच तो कळून येत नाही, समजत नाही, त्यामध्ये आपण मुरू शकत नाही. दोन गोष्टी एकमेकामध्ये विरघळायच्या असतील तर त्या तशाच व्हायला नकोत का, तशाच असायला नकोत का. साखर पाण्यात टाकली विरघळते, पण साखर पण राहतं ना, तिथं गोडपणा राहतो, म्हणजे विरघळलं नाही, पूर्ण नाही विरघळलं, साखरेचा गुण शिल्लक राहिला. बर्फ टाकला तर मग मात्र काही लक्षात येत नाही, तो त्यातच होऊन गेला, म्हणजे पाणीच झाला, तर वेगळेपणानं काढता येत नाही. तसं अलक्ष असलेल्या परमात्म्याला जाणण्यासाठी, त्याच्यात मिसळण्यासाठी आपणही अलक्ष व्हावं लागतं. आपण लक्षात असू तर तिथं जाऊ शकत नाही. म्हणून पूर्वपक्ष मागे टाकावे लागतात. आणि हे या अंतरिक्षाच्या प्रांतातच घडतं, कारण इथं मूळ आहे. जसं नदी कुठेतरी उगम पावते आणि उगम पावल्यानंतर वाहत 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 समुद्राला मिळते, बरोबर. समुद्राला मिळाल्यानंतर समुद्रासारखे अनंत होते. बाबा महाराज गद्रे एके ठिकाणी म्हणतात की नदीला जर अडवलं तर तिथंच समुद्र होईल. म्हणजेच काय, आपली जाणीव जिथून उगम पावत आहे तिथेच ती थांबली गेली तर तीच स्वरूपाकार झाली. म्हणजे बाहेर पडलेली गोष्ट आत निघून गेली. लक्षात आलं का. समुद्रातनं लाट आली, फेस आला, शिंतोडे आले, तेच मागं परत गेलं सगळं. शिंतोडे बुडबुड्यांमध्ये गेले, बुडबुडा लाटेत, लाट समुद्रात गेली. तर तसं आपण अलक्ष रूप होऊन जातो. जाणीव मागं टाकली आपली, पूर्वपक्ष मागं टाकला की हे आपोआप घडून येतं. समर्थ म्हणतात, लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, ते गे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती. हा पादसेवन भक्तीचा विषय आहे. पहा, कुठंही समर्थ म्हणाले नाहीत अत्तर लावा फुलं वाहा, हे सगळं पादसेवनात सांगतायत, कारण इथंच सद्गुरू आहेत. चला यालाही आपण प्रमाण देऊ. या भ्रूमध्यस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत आतली पोकळी चिदाकाश आहे. जनाबाईंचा अत्यंत सुंदर अभंग आहे. रक्तवर्ण त्रिकुटस्थान, त्रिकुटस्थान म्हणजे या भ्रूमध्यस्थानाच्या तिथे. रक्तवर्ण त्रिकुटस्थान, श्रीहाट पाहे श्वेतवर्ण, श्यामवर्ण ते कोल्हाट, नीलबिंदू औटपीठ, वरी भ्रमर गुंफा आहे, दशमद्वारी गुरु राहे, नवद्वारा ते रोधोनी, दशमद्वारी दासीजनी. जनाबाई ज्या सेविका होत्या नामदेव महाराजांच्या घरी, त्यांचा अधिकार पहा. नामदेव महाराज काय असतील पहा. आणि नामदेव महाराज तसे असतील तर माऊली ज्ञानेश्वर महाराज कसे असतील पहा. एकापेक्षा एक. दशमद्वारी गुरु राहे म्हणतात जनाबाई. म्हणजेच इथं दशमद्वार आहे ना, या चिदाकाशाच्या प्रांतामध्ये जेव्हा मन पवनाची गाठ पडून मन पवनासहित लय होतं, तिथं सद्गुरूंची भेट होते. मग जिथं आपण आहे तिथं आपली पावलं आहेत का? आत्ता आपण ब्रह्मानंद मंडपात बसलो आहे आणि आपली पावलं तिकडे कुर्तकोटी निवासात आहेत? नाही, जिथं आपण तिथं आपली पावलं. त्यामुळं जिथं सद्गुरू तिथं सद्गुरूंची पावलं.
मग तिथे स्पंद, तर तिथेच ये जा सद्गुरूंची चालू आहे. म्हणजे पहा, आपण आपल्याला विसरू, पण सद्गुरू आपल्यात आहेत, निरंतर जागे आहेत. जिथं आपल्या जीवपणाची जाणीव आहे तिथंच अगदी चिकटून सद्गुरू राहिलेले आहेत. त्या दिवसापासून राहिलेले आहेत ज्या क्षणी अनुग्रह दिलेला आहे. इतकं अनुग्रहाचं महात्म्य आहे, इतकं या पादसेवन भक्तीचं महात्म्य आहे. समर्थ म्हणतात, लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे. ज्याचं ध्यान करायचं, ज्याला लक्षायला जायचं, तेच आपण होऊन जातो. कशानं? या पादसेवन भक्तीनं. ते गे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती. तिथं तिन्ही प्रचिती एकत्र येतात. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. शास्त्रात सांगितलं आपण, रामहृदयात आहे ना तत्वमसीचा उल्लेख, उपनिषदात आहे तत्वमसीचा उल्लेख, दासबोधात आहे ऐक शिष्या यथीचे वर्म, स्वयतूची आहेसी ब्रह्म. सगळं आहे शास्त्रामध्ये. ते सद्गुरूंनी अनुभवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या अनुभूतीतून ते सांगतात. ती झाली गुरुप्रचिती. आणि अशी पादसेवन भक्ती केली म्हणजे श्री महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण नाम घेतलं. अंडरलाईन करायचं बरं का. टी व्ही पाहत नाही, गप्पा मारत नाही, इकडे गप्पा तिकडे मणी मागे चाललेत नाही. श्री महाराज सांगतात त्याप्रमाणे शांतपणे आपण नामात मुरलो की जी श्री महाराजांची प्रचिती आहे, म्हणजे ज्या अवस्थेत सद्गुरू आहेत त्याच अवस्थेमध्ये शिष्य जातो. आपणा सारिखे करीती तत्काळ. आलं लक्षात? तेच करायला ते बसलेले आहेत. त्याचसाठी अनुग्रह दिलेला आहे त्यांनी. म्हणून ते करुणामूर्ती आहेत. कारण गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. कुठं ठाव दिला? पायाशी दिला. म्हणजे इथं नव्हे, पायाशी. पायाशी इथं दिला ठाव. इथं त्यांचे पाय आहेत ना वरती चिदाकाशामध्ये, शांत नामाच्या ठिकाणी. जिथं नाम आहे तिथंच मी आहे. नामाला सोडून मी कुठेही नाही आहे श्री महाराज म्हणतात. म्हणजे कुठं आहेत ते? इथंच आहेत. दशमद्वारी गुरु आहे. तिथं त्या स्पंदनापाशी सद्गुरू आपल्या अंतरात आहेत. जेथे नाम तेथे माझा प्राण म्हटलं आहे ना, तिथेच ते आहेत त्या प्राणापाशी. तिथं पोहोचलं की पादसेवन भक्ती होणार आहे. समर्थ म्हणतात असो, असो शब्द वापरतात. म्हणजे पुष्कळ काही सांगितलं ना त्यांनी. असो, असो ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे, सत्संगे करोन सत्योत्तरे प्रत्ययासी येती. पहा, परत सत्संगाचाच आधार वापरला. सतत सद्गुरूंचं सान्निध्य पाहिजे. काया वाचा मनानं पाहिजे. देहानं पण दुसऱ्या कुठल्याही संताकडं जायचं नाही जोपर्यंत पूर्ण नाही. मनानं पण दुसऱ्या संताकडं जायचं नाही जोपर्यंत पूर्ण नाही. वाचेनं पण जायचं नाही जोपर्यंत पूर्ण नाही. असं का म्हणताय हो? दुसऱ्या महिन्यात अमक्या अमक्याचं कीर्तन आहे, तिसऱ्या महिन्यात अमक्या अमक्या महाराजांचा उत्सव आहे, जायचं नाही? पहा, ब्रह्मानंद महाराज दुसरीकडं कुठं गेले का? श्री महाराजांना सोडून. श्री महाराजांना धरलं. भाऊसाहेब केतकर दुसरीकडं कुठं गेले का? श्री महाराजांना सोडून. धरलं म्हणजे धरलं. अनन्य पण याला म्हणायचं. काया वाचा मनोभावे अनन्य आहे. सुरुवातीची ओवी पहा समर्थांची. पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे. याचं कारण असं आहे, जोपर्यंत अनन्यपण येणार नाही तोपर्यंत आपली बुद्धी स्थिर राहणार नाही. बुद्धी ही अशी गोष्ट आहे जी फसवते आपल्याला. त्याला बुद्धिभेद होणं म्हणतात. बुद्धिभेद एकदा झाला की साधनेतली तीव्रता कमी होते. खरं म्हणजे हे कुणी अनुभवू नये, प्रयोगही करून पाहू नये. कारण एकदा प्रयोग करायला गेलो तर आपण बुद्धिभेदात अडकून बसायचो. त्यामुळे याची परीक्षा करायला जाऊ नका. पण आपला बुद्धिभेद जर झाला तर आपला पाय घसरतो साधन मार्गावरून. आणि सद्गुरूंना ज्या सूक्ष्मतेपर्यंत आपल्याला न्यायचं आहे तिथंपर्यंत आपण जाऊ शकत नाही. म्हणून सांभाळून राहावं शिष्यानं. अनन्यपणानं सद्गुरूंपाशीच अक्षरशः पडून राहावं. त्याचं काम होईल. समर्थ म्हणतात, सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्या असत्याचे कृत्य पाहणारापासी, नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरू करिता, सद्गुरू विण सर्वथा सन्मार्ग नसे. म्हटलं ना, सद्गुरूंचा आग्रह समर्थांनीच अनेक वेळेला या समासात धरलेला आहे. सद्गुरूंच्या शिवाय तुम्हाला या गतीमध्ये म्हणजे या भक्तीमध्ये मिळणार नाही काहीही. ही भक्ती साध्य करताच येणार नाही सद्गुरू नसतील तर.
तेच उघडून देणार सुषुम्नेचा मार्ग, तेच आपल्याला नामाला घेऊन आत घेऊन जाणार नामाच्या मार्फत. ते नसतील तर आपल्याला काहीही करता येणार नाही. समर्थ पहा बरं का काय म्हणतात, प्रयोग साधने सायास नाना साक्षेप विद्याभ्यास अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही. जे गुरुगम्य खूण कळल्यानंतर साधकाला मिळतं ते कुठल्याही अभ्यासानं मिळणार नाही. कुठलीही पुस्तकं वाचून, कितीही कीर्तनं निरूपणं श्रवण करून ते कळणार नाही. जे गुरुगम्य आहे ते केवळ साधनेनंच कळेल. आता अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, आपण पहा डोळे मिटलेले आहेत तर आपल्याला अंधार दिसतो. आता इथून पुढं करायचं काय, मन शांत करायचं कसं? आणि मगाशी जसं म्हटलं की आपण जेव्हा लय पावण्याच्या अवस्थेमध्ये जातो आहे तेव्हा नेमकं जागृतीचा अभ्यास ठेवून सुषुप्तीमध्ये न जाता जागृत सुषुप्तीमध्ये शिरायचं कसं हे सद्गुरूंशिवाय कळू शकत नाही. नुसतं वाचून कळू शकत नाही, नुसतं ऐकून कळू शकत नाही. म्हणून समर्थ ही ओवी सांगतात. अशा प्रकारे किती वाजले? 1 मिनिट राहिला हो. अशा प्रकारे या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, जे अभ्यासे अभ्यासिता न ये, जे साधने असाध्य होये, ते हे सद्गुरू विणे काये उमजो जाणे. जे कळत नाही अभ्यासानं, साधनांनीही साधता येत नाही. मगाशी आपण पाहिलं, बसताना साधनं लागतात पण नंतर ती टाकावी लागतात. दुसरा काटा काढायला लागतो पण दोन्ही काटे टाकून द्यावे लागतात. म्हणजेच काट्याशिवायच काढला गेला काटा असं ते होतं नंतर साधनेमध्ये बरं का. कारण आत्मा कळत नाही साधनांना. तर हे सगळं सद्गुरूंशिवाय घडू शकत नाही. ते हे सद्गुरू विणे काये उमजो लागे. समर्थ म्हणतात, या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विणप्रसंग बोलोची नये. सेवावे सद्गुरूचे चरण, हे आत्ता पाहिलेले बरं का आपण. सेवावे सद्गुरूचे चरण, या नावपाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.